राज्याचा पॉइंट जर बघितला तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून ही नदी मला वाहताना दिसते। आणि कृष्णा नदीच्या टोटल लांबीपैकी महाराष्ट्रातली किती लांबी आहे हे जर विचारलं गेलं, जी आंध्र प्रदेशमध्ये मछलीपट्टणम जवळ जाऊन आपल्याला मिळताना दिसेल। कृष्णा नदीची उजवी बाजू जी आहे, उजवी बाजू म्हणजे तुमची साऊथ साईड आली, डावी बाजू ही तुमची नॉर्थ साईड आली। पुढचा नदी प्रणालीचा जो भाग आपण बघतोय तो म्हणजे कृष्णा नदीचा भाग, की कृष्णा नदी प्रणाली कशी आहे। कृष्णा नदीची जर तुम्ही रचना बघणार तर कृष्णा नदी ही गोदावरीच्या नंतर दुसरी सगळ्यात मोठी नदी आहे। कृष्णा नदीचा जो पार्ट मी तुम्हाला सांगतोय तर हा पार्ट असा आहे की ही गोदावरीच्या नंतर महाराष्ट्रातली दुसरी मोठी नदी आहे, की जी नदी पश्चिम घाटात उगम पावते, पूर्व घाट ओलांडून मग बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, जी आंध्र प्रदेशमध्ये मछलीपट्टणम जवळ जाऊन आपल्याला मिळताना दिसेल। जसं उगम बघतो आपण या कृष्णा नदीचा, तर उगम कुठे आहे? सातारामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी उगम होतो। आणि योगायोग असा आहे की या महाबळेश्वरच्या ठिकाणी इतर 5 नद्या पण उगम पावतात। मग इतर 5 नद्यांमध्ये पहिली आहे कृष्णा, दुसरी आहे वेण्णा, तिसरी आहे कोयना। आता कृष्णा, वेण्णा, कोयना या पूर्व दिशेला वाहणाऱ्या नद्या, आणि चौथी नदी आहे गायत्री, 5वी नदी आहे सावित्री। गायत्री आणि सावित्री या पश्चिम दिशेला वाहणाऱ्या नद्या, म्हणजे ज्या 5 नद्या साताऱ्याच्या ठिकाणी महाबळेश्वरला ज्या उगम पावतायत त्यापैकी 3 पूर्वेला जातात, 2 पश्चिमेला येतात। ठीक आहे। सो ह्या 5 नद्यांचं नाव तुम्हाला कृष्णा ज्या ठिकाणी उगम पावते त्या ठिकाणी इतर 5 नद्या पण उगम पावतात या रिलेटेड पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यामुळे हे जे सगळे भाग मी तुम्हाला सांगतोय ना, हे सगळे पार्ट तुम्ही जरा व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या, म्हणजे तुम्ही चुकायला नको। ठीक आहे। पुढचा पॉइंट, आता या नदीचं वहन जे आहे, हे नदीचं पूर्ण वहन क्षेत्र हे मला आग्नेय दिशेला वहन होताना दिसणार, की ज्यामध्ये राज्याचा पॉइंट जर बघितला तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून ही नदी मला वाहताना दिसते, पुढे मछलीपट्टणम जवळ त्रिभुज प्रदेश तयार करून बंगालच्या उपसागराला मिळते। आता जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितलं तर कृष्णा नदीच्या एकूण क्षेत्रफळापैकी जर महाराष्ट्रातलं क्षेत्रफळ विचारलं तर ते आहे टोटल 11%। ठीक आहे। आणि कृष्णा नदीच्या टोटल लांबीपैकी महाराष्ट्रातली किती लांबी आहे हे जर विचारलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये आहे 282 किलोमीटर, ही जी आहे 20% लांबी। आणि जसं मी बोललो तुम्हाला तेव्हाही की ह्या गोष्टीवरच तुमचे प्रश्न मोस्टली तयार होताना बघायला मिळू शकतात, त्यामुळे या फॅक्टकडे जरा लक्ष असू द्या। ठीक आहे, की जिथे तुमचा तुलनात्मक प्रश्न तयार होतो किंवा तुलनात्मक माहितीचा आधार घेऊन जे काही प्रश्न तयार होतील ते अशा स्वरूपाचे असतील। मग आता कृष्णा नदीची उजवी बाजू आणि कृष्णा नदीची डावी बाजू। कृष्णा नदी पूर्वेला वाहते, त्यामुळे नॉर्दर्न साइड जी आहे ही कृष्णा नदीची उजवी बाजू जी आहे, उजवी बाजू म्हणजे तुमची साऊथ साइड आली, डावी बाजू ही तुमची नॉर्थ साइड आली। लक्षात आलं? सो हे लक्षात ठेवा। मग आता या ठिकाणी वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, आणि ईशान्य बाजूला येरळा नदी, आणि मग ती महाराष्ट्राच्या बाहेर भीमा नदी पण येऊन मिळताना मला दिसते। मग तुम्ही म्हणाल सर ही जी माहिती आहे या माहितीचा जो स्ट्रक्चर आहे नदी प्रणालीला, महाराष्ट्रातला नदी प्रणालीचा तो स्ट्रक्चर सांगा। आता तो स्ट्रक्चर इथे बघा दिसतोय तुम्हाला। कृष्णा नदी सुरुवातीला पूर्वेला जाते, नंतर ती आग्नेय दिशेला जाताना दिसते। आणि कृष्णा नदीच्या उत्तरेला शंभू महादेव डोंगररांग मला दिसते। कृष्णा नदीच्या उत्तरेला शंभू महादेव डोंगररांग मला बघायला मिळत असते, जिथं दक्षिणेला कृष्णा नदीचं खोरं आहे। यामध्ये कृष्णाच्या उपनद्या कोणत्या? तर कृष्णाच्या उपनद्या डाव्या बाजूने जर बघितलं तर येरळा नदी आहे, आणि उजव्या बाजूने जर बघितलं तर इथे वेण्णा, त्याच्यानंतर कोयना, त्याच्यानंतर वारणा, त्याच्यानंतर पंचगंगा, त्याच्यानंतर दूधगंगा, त्याच्यानंतर घटप्रभा या नद्या मला दिसतात। ठीक आहे, ठीक आहे सर। मग आता यामध्ये बघा उपनद्यांचा भाग कळला, आता नदी आणि उपनदीचं संगम स्थळ बघूया। मग कृष्णा आणि वेण्णाचा जो संगम होतोय तो आहे माहुली या ठिकाणी, माहुली संगम। कृष्णा आणि कोयनाचा संगम जो आहे तो प्रीती संगम आहे। कृष्णा आणि येरळाचा जो संगम आहे त्याला ब्रह्मनाळ संगम आहे। कृष्णा आणि वारणाचा संगम आहे हरिपूर। कृष्णा आणि पंचगंगाचा संगम आहे नरसोबाची वाडी।
कृष्णा आणि दूधगंगाचा संगम हा कर्नाटकमध्ये होतो, धनवडी या ठिकाणी. कृष्णा आणि घटप्रभाचा संगम होतो कर्नाटकमध्ये, बागलकोट या ठिकाणी. सो हे झाले तुमचे संगम स्थळ, म्हणजे 2 पॉईंट झाले की उपनद्या कळल्या आणि संगम स्थळ कळलेत आता मला. बरं, पुढचा पॉईंट की ह्या नदी खोऱ्यामध्ये काठावरचे शहर कोणते कोणते आहेत. काठावरचे शहर कोणते कोणते आहेत. कृष्णा नदीच्या काठावर आहे वाई आणि सांगली, त्याच्यानंतर मछलीपट्टणम वगैरे. पंचगंगाच्या काठावर आहे कोल्हापूर, इचलकरंजी. दूधगंगाच्या काठावर आहे कागल हे शहर. ठीक आहे, म्हणजे काठावरच्या शहरांचा पण एक पॉईंट जो आहे हा लक्षात आला. आता डॅम कडे बघूया. धरण. मुख्य कृष्णा नदीवर डॅम जो आहे तो आहे धोम डॅम, धोम धरण म्हटलं जातं त्याला. वेण्णा नदीवर जर बघितलं तर कान्हेर डॅम आहे. जी वेण्णा नदी आहे, कृष्णाची उपनदी वेण्णा, त्याच्यावर कान्हेर डॅम. कृष्णा नदीची उपनदी कोयना, ऍज इट इज कोयनावर कोयना डॅम आहे. वारणा नदीवर आहे तुमचा चांदोली डॅम, जो की महत्वाचा डॅम आहे. दूधगंगा नदीवर आहे कळम्मावाडी डॅम. सो म्हणजे तुम्हाला कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेले प्रमुख डॅम कोणते कोणते आहेत त्या रिलेटेड पण पॉईंट समजला. बघा काय होतं की ह्या पद्धतीने जे मी तुम्हाला सांगतोय ना, या पद्धतीने तुम्हाला टॉपिक डिटेलमध्ये पण कळतो, रिव्हिजनसाठी पण इझी होतो. हे तुम्ही विचारात घ्या. म्हणजे मॅप पण दाखवतोय आणि शिकवताना पण मी तुम्हाला ह्याच बेसिसवर शिकवलेलं आहे. तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी माझे पेड क्लासमध्ये क्लास केलेले असतील, बॅचेसमध्ये तुम्ही सेशन केलेले असतील, त्यात तुम्हाला हे बघायला मिळालं असेल की मी तिथे सुद्धा तुम्हाला जे शिकवलं ते ह्याच प्रकारच्या माहितीच्या आधारे शिकवलेलं आहे, की जेणेकरून तुम्हाला हे सगळं रिकॉल पण होत असेल लगेचच. एम आय राईट? बरं, त्याच्यानंतर उगमस्थळ. मग बाकी उगमस्थळ तर इथे दिले. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की पंचगंगा नदी जी ही 5 नद्यांपासून तयार झालेली आहे. 5 नद्या ज्या आहेत त्यामध्ये कासारी, सरस्वती, कुंभी, तुळशी, भोगावती. आणि या भोगावती नदीच्या काठावर आहे राधानगरी. आणि मग ही पुढे नदी जी पंचगंगा बनते, मग पुढे जाते आणि मग कृष्णा नदीला जाऊन मिळते. सो असा प्रकारचा हा एकंदरीत एक स्ट्रक्चर जो आहे हा मला कृष्णा नदीचा स्ट्रक्चर इथे बघायला मिळतोय. ओके.